चला तर मग आजच्या पहिल्या विषयाला सुरुवात करूया। माजी मंत्री नवाब मलिक हे महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री होते। दाऊदशी संबंधित जमिनीचा आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये त्यांना अटक झाल्यानं भाजपकडून त्यांच्यावर सातत्यानं टीका झाली। आता ते पुन्हा राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले असले तरी त्यांचं नेतृत्व मान्य करण्यास भाजप अजूनही तयार नाहीये। मुंबईमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नवाब मलिक यांना नेतृत्व दिल्यास महायुतीमध्ये दुरावा निर्माण होईल अशी स्पष्ट भूमिका भाजपने घेतली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मलिक यांना पुढे केल्यास महायुती एकत्र राहणार नाही असा इशाराच मंत्री आशिष शेलार यांनी दिलाय। त्यांची प्रतिक्रिया सुरुवातीला पाहूया। आमची भूमिका पहिली तीच होती, आजही तीच आहे, उद्याही तीच राहील। विधानसभा निवडणुकांच्या वेळेला पण आम्ही ही भूमिका घेतली होती की नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत। हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे। हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही। मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी, असू नये, हीच आमची भूमिका आहे। तर नवाब मलिक यांच्यावरील प्रकरण गंभीर असल्यानं भाजप त्यांचा चेहरा मान्य करणार नाही आणि त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळामध्ये या घडामोडींना मोठं महत्त्व दिलं जात आहे। एकीकडे अजित पवार राष्ट्रवादीचा पक्ष संघ मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत तर दुसरीकडे भाजप त्यांना स्पष्ट इशारा देत आहे की मलिक यांच्या नेतृत्वावरती आग्रही राहिल्यास महायुतीची समीकरणं बदलू शकतात आणि त्यामुळे खरंच समीकरणं बदलणार का, या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला जोडले गेलेत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे। तिन्ही मान्यवरांचं स्वागत। नवनाथ बन, तुम्ही म्हणतात महायुतीमध्ये समन्वय आहे, मग आता मलिकांना विरोध का? नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत। याआधी देखील आपल्याला आठवत असेल तर विधानसभेच्या निवडणुकीला देखील आम्ही नवाब मलिक यांना पाठिंबा दिला नव्हता। नवाब मलिक यांच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेतली होती। अजितदादा यांनी शिवाजीनगर मानखूर येथे नवाब मलिक यांना जेव्हा उमेदवारी दिली त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या दोन्ही पक्षांनी म्हणजे एकनाथजी शिंदे आणि भारतीय जनता पार्टीने स्पष्टपणे भूमिका घेतली की नवाब मलिकांचं समर्थन आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये करणार नाही। नवाब मलिक यांच्या विरोधामध्ये सातत्यानं भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। एवढंच नाही तर जेव्हा राष्ट्रवादी पक्षामध्ये नवाब मलिकांना घेतलं तेव्हा देखील भारतीय जनता पार्टीने तीव्र विरोध केला आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ज्यांचे देशद्रोह्यांशी संबंध आहेत अशा लोकांशी भारतीय जनता पार्टी मांडीला मांडी लावून बसू शकत नाही। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांचा पक्ष जर नवाब मलिक यांना संधी देणार असेल, नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व देणार असेल तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही मुंबईमध्ये अजितदादांच्या पक्षाशी देखील संबंध ठेवणार नाहीत। ही भूमिका भारतीय जनता पार्टीची सुरुवातीपासून अतिशय स्पष्ट आहे। आज स्वतः आमचे नेते आदरणीय आशिषजी शेलार यांनी देखील तीच भूमिका मांडलेली आहे। त्यामुळं कुठेही नवाब मलिक यांच्या सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही। त्यामुळे आम्ही नवाब मलिक यांच्या सोबत जाणार नाही। बरं, भाजप आपल्या मतावरती ठाम आहे। हेमलताताई, आपणही ऐकलं असेल अशाच प्रकारे भाजपचा विरोध कायम राहिल्यास मलिकांबाबत राष्ट्रवादी नेमका काय निर्णय घेणार आहे? विरोधाचं कारणही स्पष्ट केलेलं आहे, तरी देखील दादा अजूनही या नेतृत्वाबाबत काय निर्णय घेताना दिसतील? माननीय मुख्यमंत्र्यांनी नुकतंच एक विधान केलं की निवडणुकीमध्ये तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपसामध्ये सामंजस्य ठेवून माध्यमांसमोर काही भूमिका मांडताना प्रत्येकाने आपसात चर्चा करून आपण योग्य ती भूमिका समोर गेली पाहिजे आणि परस्परांमध्ये सामंजस्याचं वातावरण असलं पाहिजे। त्या भूमिकेचा मी आदर करते आणि त्यामुळे तो आदर ठेवूनच मी या ठिकाणी माझं मत स्पष्ट मांडते।
आता आशिष जी शेलार यांनी सांगताना सांगितलं, की आम्हाला व्यक्तीवरती विरोध नाहीये, तर त्यांच्यावरती असणाऱ्या आरोपांवरती विरोध आहे. आरोपाच्या बाबतीत झालं तर प्रत्येक नेत्यांवरती आरोप होत राहतात. ते आरोप करणं आणि निवडणुकीचं राजकारणामध्ये ते आरोप करणं वेगळं आणि ते आरोप सिद्ध होणं वेगळं. तसे आरोप झाले भ्रष्टाचाराचे, तर आता त्या अंजली दमानिया नितीन गडकरींवरती रोजच्या रोज आरोप करतायत. तसेच चिक्की घोटाळ्यावरती पंकजाताईंवरती आरोप झाले होते आणि ते आरोप कुठेही सिद्ध झाले नाहीत. ते आरोप खरे नव्हते, परंतु आरोप हे होत होते म्हणून तो नेता दोषी असतो असं म्हणणं आणि त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात आपण उभं करणं हे अतिशय चूक आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पक्षाने जाहीर केले की 2029 मध्ये त्यांनी ते लपवून ठेवलं नाही की आम्हाला स्वबळावरती लढायचं आहे. आणि त्या दृष्टीने एक लिटमस टेस्ट म्हणून भारतीय जनता पक्ष त्या दृष्टीने काही व्यूहरचना करते का, अशी ही शक्यता आहे. परंतु जसं आपण बघितलं की मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा गुजरात असेल, त्यांचा मतांचा जो टक्का आहे तो 40% म्हणजे वोट शेअरिंग 40% आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये ते 25 ते 27% पुढे जात नाही. त्यामुळं नक्की युती करावी की न करावी अशा संभ्रमामध्ये भारतीय जनता पक्ष असावा आणि त्यामुळे अशा पद्धतीचं विधान झालं असेल. आता देशद्रोह आणि असे काही आरोप झाले, परंतु मी अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छिते की नाशिकमध्ये सुद्धा आमचे सुधाकरजी बडगुजर असतील, त्यांच्यावरती पण असे नाहक आरोप झाले होते. सलीम पुत्तांबरोबर त्यांचे आरोप झाले, त्या संदर्भात त्यांच्यावरती आरोप झाले होते, देशद्रोहाचे आरोप झाले होते. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना सहभागी करून घेतलं गेलं. ते आरोप खरे असतील असं अजिबात म्हणत नाहीये, परंतु असे आरोप त्यांच्यावरती झाले होते. त्यामुळे हे राजकारणाचा एक भाग असतो म्हणून त्या नेत्याला बदनाम करणं, त्याला आरोपीच्या पंजऱ्यात करणं, उभं करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. बरं, हे चुकीचं असेल तर आपले मित्र पक्ष त्याला मान्य करतील का? नवनाथ बन, मी आपल्याकडे येण्याआधी आता अखिलजींकडे जातोय. अखिलजी, महायुती अभेद्य, खरंच हम साथ साथ है असं म्हणता येईल काही वक्तव्य पाहिल्यानंतर? खरं तर हा ह्यांच्या घरातला अंतर्गत विषय आहे, परंतु आता त्यांनी तो विषय चव्हाट्यावर मांडलाच आहे आणि तुम्ही हे चर्चासत्र भरवलंच आहे. म्हणून फक्त इतकंच सांगतो की नवाब मलिकांना हे जाहीर करून स्टार प्रचारक, मला वाटतं आता महिनाभर व्हायला आलं. बरोबर आहे. इतके दिवस कोण काही म्हणालं नाही. आता अचानक त्यांना आज कळलं की आपल्याला कुबड्या नको. पहिलं त्यांनी टार्गेट केलं शिंदे गटाला, म्हणून शिंदेना धाव घ्यावी लागली दिल्लीला. आता त्यांनी एक कुबड्याला बाजूला केलंय, आता पूर्ण कुबड्या काढायच्या, तर आता त्याच्यासाठी दुसरी व्यूहरचना अशीच ही असू शकते. कारण मुंबई महानगरपालिकेवर इतकं काय फारसं अजितदादा गटाचं काय प्रभाव नाहीये. जेव्हा ते एकत्र देखील होते तर मुंबईवरती राष्ट्रवादीचा इतका काही प्रभाव नाही. आपण इतिहास देखील पाहिला तर आपल्याला त्याहून दिसेल. तर सगळ्यात योग्य गोष्ट काय की या विषयावरती असं दाखवायचं की आम्ही किती देशप्रेमी आहोत आणि आम्ही कसं कुठच्याही मुद्द्यावर मागे हटणार नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्याच्यात भारतीय जनता पार्टी किती वेळा मागे घुमजाव केले. काल परवा पालघरचा विषय देखील बघितला तर त्याच्यानंतर ते आता सांगतील की आम्ही त्याच्यावर स्थगिती आणली. अरे मुळात पहिलं घेतलंच का? घेतलं म्हणजे ते चुकीचं होतं, तर मग स्थगिती दिली. जर तुम्हाला वाटतं ते योग्य होतं मग त्याच्यानंतर स्थगिती दिली का? ठीक आहे, ते असो, त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांनी ते बघावं. पण भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, अजित पवार गटाबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर या विषयावरती हे करणार आहे का? युती तोडणार आहेत का फक्त हे मुंबई पुरतं आहे? फक्त मुंबई. बरं, नवनाथ बन या संदर्भातलं उत्तर चांगलं योग्य रीतीने देऊ शकतील. नवनाथजी, मुंबईसाठी वेगळं राजकीय समीकरण, मग राज्यासाठी वेगळं, असं का? मान्य आहे स्थानिक पातळीवरच्या निवडणूक आहे, मात्र पक्षाची भूमिका तर थेटपणे महाराष्ट्रातले सगळेच मतदार पाहतात. विशालजी, मी आधी माझे मित्र अखिलेश चित्रे यांनी जे मुद्दे मांडले त्यांना उत्तर देतो. अखिलेशजी, ज्यांच्या पक्षांनी स्वतः बॉम्बस्फोटातला दोषी याला जोगेश्वरीमध्ये प्रचाराला बोलवलं, त्यांनी दहशतवादाच्या विषयावर आणि कुबड्याच्या विषयावर बोलू नये. जे त्यांचा पक्ष स्वतः पंगू आहे आणि काँग्रेसने तुम्हाला लाथा मारून बाजूला केले. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने सांगितलंय की आम्ही स्वबळावर लढणार, आम्ही उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाबरोबर लढणार नाही. अशा पक्षांनी इतरांच्या कुबड्याबद्दल किंवा इतरांबद्दल बोलू नये. राहिला प्रश्न नवाब मलिक यांचा, नवाब मलिक हे मुंबईतले नेते आहेत. ते काय नवाब मलिक महाराष्ट्राचे नेते नाहीयेत आणि नवाब मलिक यांच्या बरोबर आमचा कुठल्याही प्रमाणात संबंध असणार नाही.
आणि महायुतीचा निर्णय हा प्रादेशिक पातळीवर, स्थानिक पातळीवर होत असतो. पण स्टार प्रचारक आहेत ना अजितदादांना नवनाथजी ते. ऐका ना, स्टार नवाब प्रचारक मलिक हे असेल तर महाराष्ट्राचे ऐका नेते आहेत, ऐका त्यांच्या माझं ऐकून महाराष्ट्र द्या. राज्यकारणीवर कार्यकारिणीवर आहेत ऐकून घ्या, नवनाथजी. ऐकून उगीचच घ्या. तुम्ही विषयांतर करू नका, दिशाभूल करू नका. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, त्यांना विचारा ते मुंबईचे नेते आहेत का ते राज्याचे नेते आहेत? अखिलजी जरा ऐकून घ्यायची सवय ठेवा ना. अखिलजी, प्रवक्त्याच्या साहित्याने आधीच सांगितलं की काही आरोप फक्त राजकारणासाठी करण्यात येतात आणि ते सगळे नक्कीच आपल्याकडे येईल ना मी परत. अखिलजी पुन्हा येईल. नवनाथ पण मला सांगा, एका बाजूला ते स्टार प्रचारक आहेत, त्यांच्या पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आहेत. अखिलजी जेव्हा तुमची वेळ येईल, जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा अखिलजी मी आपल्याकडे येतोय पुन्हा एकदा. नाही पण हेमलताजी मला एक सांगा, भाजपकडनं ज्या प्रकारची वागणूक ही नवाब मलिकांना दिली जाते किंवा नवाब मलिकांना थेटपणे विरोध केला जातोय, याचे पुढच्या काळात महायुतीवरती परिणाम दिसतील का हेमलताजी? मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छिते की नवाब मलिक हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते अनेक वर्ष प्रवक्ते म्हणून राहिलेले आहेत. त्यांचं काम, पक्षासाठी योगदान हे अतिशय चांगलं आहे. त्यांच्या कन्या लोकांमधून निवडून आलेल्या आहेत, ना की त्या मागच्या दराने निवडून आल्या, त्या लोकांमधून निवडून आलेल्या आहेत सना मलिक. आणि त्यामुळे नवाब मलिकांवरती आपण कुठलेही आरोप केले, कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही, एखाद्या आरोपीला सुमोटो आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं आणि त्याच्याबद्दल काहीही प्रचार करायचा, हे राष्ट्रवादी पक्ष कदापिही सहन करणार नाही. आता ह्या ज्या मित्र पक्षाला काही इशारा आहे का तुमच्याकडनं? प्रचारक, एक मिनिट, तुम्हाला आमचे स्टार प्रचारक चालतात की नाही, आम्ही कोणाकडे नेतृत्व द्यायचं, हा प्रत्येक पक्षाचा विषय आहे. दुसरी गोष्ट, या संदर्भामध्ये काही एकमेकांच्या बद्दल काही संशय वगैरे असतील तर आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय अजितदादा असतील, तटकरेजी असतील, मुख्यमंत्री असतील, हे सर्व एकत्रित बसून या विषयावरती निर्णय घेतील. यामध्ये बाकीच्या कोणी फारसं बोलू नये असं माझं स्पष्ट मत आहे. हा निर्णय त्या पातळीवरती होईल, परंतु मी जसं सांगितलं तसं आमच्या नेत्यावरती कोणी अशा पद्धतीची चिखलफेक करत असेल तर ती आम्ही कदापिही सहन करणार नाही. मी तेच सांगितलं, आम्ही ती कदापिही सहन करणार नाही. आमचे नेते त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करतील आणि तो चर्चेचा निर्णय जो काय असेल तो माध्यमांसमोर येईल. परंतु कोणीही स्वतःच्या राजकारणासाठी अशा पद्धतीने कुठल्याही नेत्यावरती आरोप करणं, कारण शेवटी कसं असतं की मी आता बडगुजरांचं उदाहरण सांगितलं. चांगल्या माणसाला तुम्हीच बदनाम केलं, आम्ही नाही बदनाम केलं, ते आमच्या सोबत होते. चांगल्या माणसाला सलीम कुत्ता बरोबर आहे, देशद्रोही आहे म्हणून तुम्हीच बदनाम केलं, तुम्हीच त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं, आमचं कुठेही काही म्हणणं नव्हतं. अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला बदनाम करून त्याचं संपूर्ण करिअर खराब करणं हे राजकारणाच्या दृष्टीने अतिशय चुकीचं आहे. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेमध्ये जो काही निर्णय होईल तो ज्येष्ठ नेते एकत्र बसून घेतील आणि तो निर्णय आम्हाला सर्वांना. बरोबर. अखिलजी, ही नवाबी लढाई कुठपर्यंत चालेल असं वाटतंय? मी ऐकतोय, आता मला काय बोलायचीच गरज नाहीये. हेमलता ताईंनी सगळं सांगितलं की कशा प्रकारचे भारतीय जनता पार्टी आरोप करते आणि त्याच्यानंतर त्यांनाच मग ते बॉम्बस्फोटाचे आरोप करतील, नाहीतर अजून काहीतरी ड्रग माफियाचे पण आरोप करतील, ते अमेरिका बरोबर, इटली बरोबर आहेत म्हणून. पण नंतर स्वतःच्या पक्षात आल्यानंतर ते काय भूमिका मांडतील माहितीये का, की काय आरोप अजून सिद्ध झाले नाही किंवा ते इन्क्वायरीला सामोरे गेलेत आणि इन्क्वायरीमध्ये काही आढळलं नाही. पण हे सगळं होतं कधी? भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर. तोपर्यंत तुम्ही आरोपी आहात, इतकं आता महाराष्ट्राच्या राजकारणातल्या प्रत्येक नेत्यांनी हे समजून घ्यायचंय. आता नवनाथ पण काहीतरी डिफेन्स देतील त्याच्यावर, ते हास्यास्पद जे काय ते म्हणतील ते आपण आता ऐकू. बरं नवनाथजी, जाता जाता मला आपल्याकडनं एक मुद्दा समजून घ्यायचा आहे. आपला विरोध आज आहे, उद्याही कायम राहणार का? निश्चितपणे नवाब मलिक यांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीची आज नाही, सुरुवातीपासून भूमिका अतिशय स्पष्ट आहे. नवाब मलिक यांच्या सोबत आम्ही कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाहीत. हे आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्र लिहून अजितदादांना सांगितलं होतं. आणि तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा अजितदादांनी पहिल्यांदा नवाब मलिक यांना सोबत घेतलं त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने अतिशय स्पष्टपणे विरोध केला. आम्ही महायुती म्हणून नवाब मलिक यांच्या विरोधात उमेदवार देखील दिला. तुम्हाला आठवत असेल तर शिवाजीनगर मानखुर्दमध्ये जेव्हा नवाब मलिक निवडणुकीला उभी राहिले तेव्हा महायुतीचे वेगळे उमेदवार होते आणि भारतीय जनता पार्टीने त्यावेळेला शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. आता अखिल चित्रे ज्या पद्धतीने हे सगळं वक्तव्य करतात, अखिल चित्रे आपल्या स्वतःच्या पक्षामध्ये काय अवस्था झालेली आहे
त्याचा विचार शिल्लक सेनेनी करावा, भारतीय जनता पार्टीवर आरोप करू नये. विषय ज्या अंतर पद्धतीने करू नका. तुम्हाला प्रश्न सुधाकर बडगुजर यांचा प्रश्न, सुधाकर बडगुजर यांच्यावर कुठेही आरोपपत्र दाखल झाले नव्हते. नवाब मलिक यांच्यावर कोर्टाने आरोपपत्र दाखल केलेले आहेत. त्यामुळं अशा पद्धतीनं नवाब मलिक यांची भूमिका ही राष्ट्रविरोधी आहे हे याआधी देखील सिद्ध झाले. आणि ज्यांची कुणाची असेल, ज्यांची भूमिका राष्ट्रविरोधी असेल, अशा लोकांसोबत भारतीय जनता पार्टीचे कधीही संबंध असणार नाहीत. ही भारतीय जनता पार्टीची अतिशय स्पष्ट भूमिका आहे. त्यासाठी ऐकून घ्या, त्यासाठी गरज पडली तर राज्य पातळीवर देखील आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. आम्ही नवाब मलिकांसोबत संबंध ठेवणार नाही, ही भारतीय जनता पार्टीची अतिशय स्पष्ट भूमिका आहे. बरं निश्चित हेच वक्तव्य आज ऑन रेकॉर्ड आपल्या सगळ्यांकडे राहणारच आहे आणि भाजपच्या नेत्यांनी देखील ही वक्तव्य केलेली आहेत दिवसभरामध्ये. मात्र नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये मुंबईत सुरू असलेला वाद महायुतीमध्ये आणि राजकारणामध्ये रणकंदन माजवणार का, याकडे देखील आमचं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद नवनाथ बन, हेमलताताई आणि अखिलजी, तुम्ही आमच्यासोबत या महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चेसाठी जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.